आजी यो कसला भारी हार आहे हो. म्हणजे एक नंबर दिसायला बघा तुमच्यावर, होय की नाही निंगे? बरं कमळे, निंगे, हे आमचे पारंपरिक दागिने आहेत बरं का. हे सर्व दागिने माझ्या आजीला तिच्या सासूबाईंनी दिले होते आणि मग माझ्या आईला आईच्या सासूबाईंनी म्हणजे माझ्या आजीने दिले. मग आता हे दागिने रागिनी मॅडम कडे असायला पाहिजे की नाही? हो, पण तिला या दागिन्यांमध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. कारण की तिचं असं म्हणणं आहे की हे ओल्ड फॅशनचे दागिने आहेत. आणि खरं सांगू का, ह्या दागिन्यांची खरी किंमत, ह्या दागिन्यांची खरी काळजी फक्त माझी आईच घेऊ शकते. म्हणून हे दागिने माझ्या आईच्याच कपाटात राहणार. हा राजन त्या परक्या मुलीला सगळे दागिने का काढून दाखवतोय? आणि याने मला तर कधी सगळे दागिने एकत्र दाखवलेच नव्हते. बाप रे, म्हातारीकडे एवढं सोनं आहे. एक मिनिट. बरं कमळे, हे घे. मी काय म्हणतो, आता ह्या कपाटात तेवढ्या महागड्या वस्तू दागिने आहेत, तर मग या चाव्या आता तुमच्याकडेच राहू द्या. तेच तर मी सुद्धा म्हणतोय. या कपाटामध्ये इतक्या मौल्यवान वस्तू आहेत, तर ज्याच्याकडे ही चावी असावी ती जबाबदार व्यक्ती असायला हवी ना. म्हणूनच तुला देतोय कमळे. आई पूर्णपणे बरी होईपर्यंत ह्या चाव्या तुझ्याकडेच असतील. घे. बरोबर ना? घे घे. बरं, मी आलोच. जोपर्यंत ही म्हातारी या अवस्थेत आहे ना, तोपर्यंत कुणी आपलं काही बिघाडू शकत नाही. कळलं ना? अगं पण होईल होईल. मी दुसरा प्लॅन सांगते. हिचं काय? काय काय बाळा, काय झालं? आई, त्याला वेळ लागलाय का? माझ्या डोक्यात गेलाय. आता हे सगळं मला सहन होत नाही. काय झालंय? काय त्या मूर्ख राजनने काय केले तुला माहितीये? काय? त्या म्हातारीचे, त्या थेरडीचे पारंपरिक दागिने, जुने दागिने त्या गावच्या कमळीला दाखवलेत आणि त्या निंगीला दाखवलेत. काय? हो. त्या राजनला काही वेड लागलंय का? वेड नुसतं मूर्खासारखं वागतो काहीतरी. रागिणी, ह्या दोन मुलींनी आहे ना तुझ्या नवऱ्याला भुरळ घातलेली. अरे त्याला दुसरं काही दिसतच नाहीये. स्वतःच्या मुलीकडे त्याचं लक्षच नाहीये. नुसतं आपला कमळी कमळी. हो ना, कुठे ती गावंढळ गावछाप कमळी आणि कुठे माझी अनु बेबी. नाही आई, मला आता यातलं काहीही सहन होत नाहीये. मी आत्ताच्या आत्ता राजनकडे जाते आणि या सगळ्याचा जाब मी त्याला विचारणार आहे. मी चालले. ए ए ए एक मिनिट. काय झालं तुला? लगेच काय असं जाब विचारायला जाते? असल्या छोट्या छोट्या गोष्टींचा जाब काय विचारायचा? एवढं साधं कळत नाही तुला? उलट मला तर याच्यामध्ये चांगली संधी दिसते. यात तुला संधी दिसते? सिरियसली, कुठली संधी? बरं झालं, कपाटातले दागिने राजननेच कमळीला दाखवलेले आहेत आणि कपाटाच्या किल्ल्या तर कमळीकडेच आहे. हे आपल्या फायद्याचंच झालं ना. काय चाललंय हे? हा, ओल्ड ज्वेलरी बद्दल एवढं डिस्कशन काय? सोड ना, युजलेस येतस. अगं राणी, कमळे, ही लई मोठी जबाबदारी आहे ग. ठीक आहे ग, आता जे काय समोर येईल ते आपण पार पाडायचं.
हे जुने दागिने आपल्यासाठी महत्वाचे नाहीच आहेत, पण आता हेच दागिने आपलं महत्वाचं काम करणार आहेत. ए ग्रॅनी आजी, काय काय पझल मध्ये बोलत असतेस? नीट बोल ना. कारण आता ते दागिने चोरीला जाणार आहेत. व्हॉट? हे अरे राजांनीच आपलं काम सोपं केलेलं आहे. आता त्या कपाटातनं मी दागिने चोरणार आणि ते चोरलेले दागिने वितळवणार आणि वितळवलेल्या वच्यातनं करोडो रुपये माझ्याकडे येणार आणि मग आपण असे श्रीमंत होणार. पैसाच पैसा येणार आता. आणि या सगळ्याचा आळ कोणावर येणार? कमळीवर. कारण चाव्या तर तिच्याचकडे होत्या. हो, म्हणजे ती पोलीसकडे चालली जाणार. बरोबर. आता मी ना तुम्हाला एक प्लान सांगते. वाव ग्रॅनी आजी, पण तू शुअर आहे ना हा प्लॅन तुझं काम करेल, सक्सेसफुल होईल? हो, होणार. 100% सक्सेसफुल होणार. कारण कामिनीचा डाव म्हणजे असा. वर्मावर खाव. पक्का गाव. तुला माहितीये का, ती गावछाप आहे ना, तिने रायगडला माझ्यावर गेम केले ना, मला सगळे कामं करायला लावले, मला घॉन ट्रीट केलं. तर मग आता आम्ही पण तिच्यावर गेम प्लॅन केलाय. या तुला माहितीये का, माझी मॅडम आहे ना, तिच्याकडे खूप ज्वेलरीज अँड ऑल दॅट. तर मग आम्ही काय करणार आहे, त्या ज्वेलरी आहेत ना त्या चोरणार आहे. येस, आय यू स्टुपिड ऑर व्हॉट? कधी काय कधी? ऑब्विसली लेट ॲट नाईट, तेव्हा सगळे झोपलेले असतील. मोस्ट प्रोबॅबली 3 AM. हां, 3 AMच्या सुमारेच आम्ही चोरी करणार. आणि त्यात ट्विस्ट काय तुला माहिती आहे, चोरीचा सगळा ब्लेम टाकणार गावछापवर. नाईस ना? आय एम सो एक्सायटेड. कमळे, कमळे, लवकरात लवकर सामान भरायला घे, चल पटकन. आपल्याला आत्ताच इथं बाहेर पडायचंय. कमळे, काय झालंय? काय बडबडतेस? कमळे, मी आत्ताच त्या माकडीनीला फोनवर बोलताना ऐकलंय. अगं, त्या कैद्याशीने आपल्या विरोधात डाव करायल्यात. रात्री 3 वाजता आजींच्या खोलीतलं दागिनं चोरणार आहेत आणि सगळा आळा आपल्यावर ढकलणार आहेत. आवर लवकर कमळे. मला तर काय बी कळू ना कमळे. आवर पटकन. थांब, काय बोलतेस तू? आबांनी आपल्याला कुठल्या बी संकटातनं पळून जायला शिकवलेलं नाही, तर संकटांना सामोरं जाण्यातच धाडस आहे हे शिकवले की नाही? अगं कमळे, यात कसलं आलंय धाडस? उद्या पोलीस येऊन आपल्याला अटक करून घेऊन बी जातील. आणि मी काय म्हणतोय कमळे, या मोठ्या लोकांच्या भानगडीत आपण पडायलाच नको. चल बरं, आवर. अगं तू काय बोलतेस? अगं त्या बायांचं लक्ष आजींच्या दागिन्यांवर आहे आणि आपण जर इथनं गेलो तरी बी त्या लंपास करणारच आहेत दागिनं. तुला माहित आहे ना आजींना किती प्रिय आहेत त्यांचे दागिनं, त्यांचा जीव अडकलाय त्यात. अगं त्यांचं पारंपरिक दागिने आहेत ते. खरं मला असं वाटतंय आपण ते दागिने आजींच्या खोलीतनं कुठेतरी हलवायला पाहिजेत. ऐक, आज रात्री सगळी झोपल्यावरती आपण आजींच्या खोलीत जायचं, त्यांच्या कपाटातनं दागिनं काढायचं आणि राजन काकांच्या स्टडी रूमवर ठेवून द्यायचं. म्हणजे काय दागिनं बी नीट राहतील आणि त्या बायांचा प्लॅन बी फसेल. चालते. जर त्या रात्री 3 वाजता त्यांचा डाव खेळणार असतील तर आपण 12लाच आपला डाव खेळूया.